मंडळी, पुणेरी स्मिता युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर तुमच्यासाठी खूप छान असे स्टेकेशन मी घेऊन येत असते। तर आता सीझन सुरू आहे थंडीचा, तर थंडीच्या सीझनसाठी तुमच्यासाठी परफेक्ट अशी महाबळेश्वरची ट्रिप आणि त्या ट्रिपसाठी कुठे स्टे करायचं ह्याच्यासाठी एक सुंदर असा बेस्ट ऑप्शन मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे। आता आपण आहे महाबळेश्वर मधील पाचगणी येथे। तर पाचगणीमध्ये स्टे कुठे करायचा, तर स्टे करायचा उसेका रिसॉर्ट येथे। तर या रिसॉर्ट मध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत ना, चला आपण सगळं बघूया। इथून स्टार्ट होतं आपलं उसेका रिसॉर्ट। तर इकडे जे आहे राईट साईडला तुम्हाला वॉक करत तुम्ही खाली जाऊ शकता रिसॉर्टच्या साईडला, आणि इथे कार घेऊन तुमचे जे काही व्हेकल्स असतील ते घेऊन तुम्ही रिसॉर्टच्या रिसेप्शन पर्यंत पोहोचा। तर हा आहे रिसेप्शन एरिया, आणि रिसेप्शन एरियाच्या एक्झॅक्ट समोर हा आहे पार्किंग एरिया। सो इथे त्यांनी क्लिअरली मेन्शन केलंय की कॉटेजेस कोणते कोणत्या डायरेक्शनला आहेत, मंदिर कुठे आहे, रेस्टॉरंट कुठे आहे। चला आपण सगळ्यात आधी जाऊया चिल्ड्रन्स प्ले एरियाकडे। सो लेट्स गो। तर चिल्ड्रन्स प्ले एरियाच्या साईडला सुद्धा कॉटेजेस आहेत, आणि इवन इथून खाली आपल्याला जायचं आहे एकदम खाली, तर तिथे सुद्धा तुम्हाला भरपूर सारे कॉटेजेस आणि डिलक्स रूम वगैरे मिळणार आहेत, जे आपण नंतर पाहूया। सो आत एंटर केल्यावरती सगळ्यात आधी आपल्याला दिसणार आहे चिल्ड्रन्स प्ले एरिया। सो लुक एट दिस। सो इथे सिट आउट आहेत, स्लाइड्स आहेत, झोके आहेत, म्हणजे मुलांसाठी जर तुम्ही मुलांसोबत येता की मुलांसाठी पण छानशा ऍक्टिव्हिटीज इथे आहेत। सो इथून खाली चालत जाऊया। इथे पाहू शकता तुम्ही उंच उंच तुम्हाला झाडं दिसतील, आणि आजूबाजूला काहीही नाही आहेत, फक्त दरी आहे, डोंगर आहे, त्याच्यामुळे हे अगदी निसर्गाच्या सानिध्यात आहे। आणि महाबळेश्वरला जर यायचंय तर महाबळेश्वरमधील पाचगणीमध्ये हे रिसॉर्ट तुमच्या डेस्टिनेशनसाठी अगदी परफेक्ट ठरू शकतं। तर चला जाऊया आता कॉटेज टाईप ऑफ रूम बघायला। तर रूमची टूर आता मी तुम्हाला देणार आहे। पाहू शकता ह्या कॉटेज रूमच्या बाहेर खूप सारा प्रायव्हेट स्पेस आहे। तुमची फॅमिली चिल्ड्रन्स येतात ना, तर ते आरामात इथे राहू शकतात। आपल्याला एक प्रायव्हेट एरिया मिळणार आहे। आतमध्ये या। तर अगदी कम्फर्टेबल किंग साइज बेड इथे आहे। त्यानंतर रेडी व्हायला इथे मिरर दिलेला आहे। तर कॉटेज रूम मध्ये सुद्धा यांनी कबर्ड दिलेला आहे, आणि इवन आपल्याला लॉकर सुद्धा दिलेला आहे। टी कॉफी मेकर आहे, मशीन आहे, तुम्ही स्वतः पण निवांत कॉफी बनवून तुमच्याकडून इथे आनंद घेऊ शकता। पाण्याचे बॉटल्स आहेत, आणि स्पेशली बिस्लरी बॉटल्स इथे यूज केल्या जातात। टीव्ही युनिट आहे, त्याच्यानंतर वायफायची पण उत्तम सोय आहे, आणि इथे अजून एक सोफा कम बेड दिलेला आहे, म्हणजे 4 लोक इथे आरामात राहू शकतात। 3 ते 4 लोकांची कॅपॅसिटी इथे आहे। चला आता आपण बघूया। एसी सुद्धा दिलेला आहे, आणि मिनी फ्रीज सुद्धा इथे आहे। सो इथे नीट अँड क्लीन वॉशरूम सुद्धा त्यांनी दिलेला आहे, आणि वॉशरूम मध्ये सगळे टॉयलेटरीज वगैरे सगळं त्यांनी इथे प्रोव्हाइड केलेलं आहे। आपल्याला काहीच घेऊन यायची सोबत गरज नाहीये। तर प्रत्येक कॉटेज रूमच्या बाहेर तुम्हाला इथे मिळणार आहे प्रायव्हेट सिट आउट एरिया। चला दाखवते। हा प्रायव्हेट सिट आउट एरिया आहे, जो प्रत्येक कॉटेजेससाठी त्यांनी दिलेला आहे। तर इथे हॅमरॉक दिलेला आहे प्रायव्हेट, तुम्ही इथे मस्त एन्जॉय करू शकता। इवन स्नॅक्स टाइम इथे एन्जॉय करू शकता, आणि इवन बसून गप्पा मारू शकता। वाव, इट्स फील सो रिलॅक्स्ड अँड काम। ऐसा वेकेशन किसको नहीं चाहिए यार। तर ह्या प्रायव्हेट सिट आउट एरियामधून तुम्ही इथून व्हॅली व्ह्यू छान प्रकारे एन्जॉय करू शकता, आणि अगदी व्यवस्थित प्रायव्हसी सुद्धा इथे आहे। इवन कपलसाठी सुद्धा हे रिसॉर्ट अगदी परफेक्ट आहे। ह्या रिसॉर्टची खासियत म्हणजे मला सगळ्यात जास्त आवडलं ते म्हणजे की इथे खूप सुंदर असं शिव टेम्पल यांनी बनवलेलं आहे। मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही इथे पहा, अगदी सुरेख आहे। इथे आहे ह्यूजचा इन्फिनिटी स्विमिंग पूल, तुम्ही पाहू शकता। इथून डायरेक्ट आपल्याला व्हॅली व्ह्यू पाहता येणार आहे की नाही, एकदम मस्त।
सो लेट्स सी द प्रीमियम टाइप ऑफ रूम कॅटेगरी. चला बघूया आता प्रीमियम रूम कशी आहे. सो प्रीमियम रूम साईजला थोडी मोठी आहे आणि प्रीमियम रूम मधून तुम्ही पाहू शकता अगदी क्लिअर व्ह्यू दिसणार आहे. कसलंच ऑब्स्टॅकल नाहीये. अगदी छान आहे. Look at this. So look at this beautiful premium room. जी कपलसाठी अगदी परफेक्ट आहे. डेस्क दिलेला आहे इथे. त्यानंतर मिनी फ्रीज आहे. टी कॉफी मेकर पण दिलेला आहे. त्यानंतर किंग साइज बेड आहे. अँड इथून तुम्ही पाहू शकता हा बाथरूम मधून यांनी ग्लास व्ह्यू दिलेला आहे. सो लुक ॲट दिस. हा बाथरूम व्ह्यू आहे. अगदी वेगळी काहीतरी त्यांनी अगदी वेगळ्या पद्धतीने काहीतरी इथं बनवलेलं आहे. सो तुम्ही हे बंद सुद्धा करू शकता आणि इवन ओपन सुद्धा ठेवू शकता. आता जी कॅटेगरी मी दाखवते ती आहे फॅमिली रूम कॅटेगरी. तर फॅमिली रूम कॅटेगरीमध्ये टोटल 6 लोक आरामात राहू शकतात. तर ही सगळ्यात मोठी रूम इथली आहे. टीव्ही युनिट आहे. देन लुक ॲट दिस. द किंग साइज बेड दिलेला आहे आणि किंग साइज बेड सोबत हा अजून एक बेड इथे वरती दिलेला आहे. सो आणि ह्याच्या खालीच तुम्ही पाहू शकता सोफा कम बेड आहे. त्यानंतर इथे वॉशरूम आहे. लेट्स सी. ह्यूजचं वॉशरूम इथे दिलेलं आहे विथ ऑल द ॲम्युनिटीज. छोटासा सिट आउट एरिया आहे. सो रूममधून पूर्ण ग्लास व्ह्यू यांनी दिलेला आहे. तर ग्लास व्ह्यू मधून तुम्ही हा पूर्ण माउंटन व्हॅली व्ह्यू एन्जॉय करू शकता. सो हा जो सिट आउट एरिया आहे हा फॅमिली रूमसाठी दिलेला आहे त्यांनी. तर ह्या रिसॉर्टची स्पेशालिटी अशी की प्रत्येकासाठी यांनी प्रायव्हेट एरिया दिलेला आहे. फॅमिली रूमच्या खाली आता आहे डिलक्स रूम. सो ती पाहूया. सो दिस इज द डिलक्स रूम. जवळपास सर्व रूम सेम आहेत फॅमिली रूम सोडली तर. ऑल द नेसेसरी ॲम्युनिटीज. त्यानंतर इथून सुद्धा तुम्हाला व्ह्यू मिळणार आहे. सो दिस इज द व्ह्यू आउटसाइड द डिलक्स रूम. Look at this view. So stunning view.